फायनली आपली आजची मोहीम फत्ते आणि 4 बुरुज आपण 4 झेंडे लावलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. आता आपण निघालो आहोत लोहगड साईडला असणारा पश्चिम बुरुज. या ठिकाणी आपण कायमस्वरूपी असणारा भगवा ध्वज याची स्थापना केली होती 2 वर्षापूर्वी. तर वेळोवेळी त्याला ध्वज बदलण्यात येतो. तर आता जवळच गडकोट मोहीम आलेली आहे, म्हणून लवकरात लवकर आपण 4ही बुरुज चालतं पाहायला मिळतं. हा मोठा चुन्याचा घाट आहे, सर्वात मोठा इथे. नमस्कार मंडळी. तर आपण आहोत आज विसापूरवर, आणि विसापूरवर आज का आलो आहोत तर आज एक विशेष मोहीम आहे. विसापूरचे जे 4ही बुरुज आहे, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, या 4ही बुरुजांवर आज आपण 2 वर्षापूर्वी आपण पश्चिम बुरुजावर भगवा ध्वज फडकवला होता. त्याचं काम करायचं होतं, त्याला पुन्हा भगवा ध्वज आपल्याला आज लावायचा होता. कारण की दरवर्षी ऊन वारा पाऊस यांनी ध्वजाचं कापड हे खराब होतं, त्यामुळे दरवर्षी त्याची व्यवस्था करावी लागते नवीन. तर असं म्हणत आलं की आज 4ही बुरुजावर आपण भगवा ध्वज फडकूया. कारण आपली आता जानेवारी महिन्यामध्ये वेळोवेळी धारातीर्थ गडकोट मोहीम लोहगड गडावर येणार आहे. इथून लोहगड ते भीमगड अशी ही मोहीम असणार आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामधून अनेक धारातीर्थ व मावळे आपल्या इकडे येणार आहेत लोहगडावर. तर या गडाचं रूप त्यांना भगवा ध्वज लावून दिसलं पाहिजे, त्यामुळे गडाचं रूप अजूनही देखणं दिसतं. हाच आपला उद्देश आहे. त्यामुळे 4ही बुरुजांवर आपण भगवा ध्वज फडकत आहोत. आता आपण जस्ट पाटण साईडला असणारा उत्तर बुरुज यावर भगवा ध्वज फडकून पश्चिम दिशेला चाललो आहोत. लोहगड साईडला आपण पश्चिम बुरुजावर आल्यावर लोहगड, मोरगिरी, तुंग, तिकोणा हे 4 किल्ले आपल्याला नजरेस पडतात व पूर्ण पवना डॅमचा परिसर, सुंदर असा परिसर नजरेस पडतो. आणि दोरी आपली लावून झालेली आहे फायनली.
आता आपण नारळ फोडत आहोत. हर 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 हर. ते झाल्यावर सगळ्यांची आपली आवडीची फेवरेट वडी गुडदाणी चिक्की. आणि दक्षिण बुरुजावर सुद्धा भगवा फडकलाय. अजून 2 बुरुजावर आपल्याला भगवा फडकवायचा आहे. तर आता नाश्ता करणार आहोत आपण आणि नंतर 2 बुरुज घेणार आहोत. पश्चिम बुरुजावरून आपण आता निघालो आहोत दक्षिण बुरुजावर. आणि भगवा ध्वज लावल्यावर बुरुज कसा डवलात. 2 ठिकाणी आपले ध्वज लावून झालेले बुरुजावर. आता दक्षिण बुरुजावर चाललो आपण. तिथं थोडे कष्ट घ्यायला लागू शकतात आपल्याला, कारण की पाईप ठोकायला तिथे जागा आहे की नाही पाहायचं आहे. आणि नसेल तर खड्डा खणायचा आहे आणि मग ध्वज लावायचा आहे. तसे पूर्वेकडील जो बुरुज आहे तिकडं व्यवस्था आहे. आधीच एक पाईप आहे, त्या पाईपाला आपण दुसरं काही जॉईन करणार आहोत. त्यामुळे भेटू डायरेक्ट आपण आता दक्षिण बुरुजावर. वाटत आपल्याला मावशीचं दुकान भेटलं आहे. 20 मिनिटात येऊन पोचले आपण उत्तर बुरुजावर. आणि त्या सेंटरला जागा पाहिजे, कारण उत्खनन करायचं नाही आपल्याला इथे, कारण परमिशन नाही भेटत आपल्याला. त्यामुळे सपोर्ट बघून आपण ते झेंडा लावून टाकणार आहोत. इथं आपण जागा चॉईस केलेली आहे, कारण इथून पूर्ण लोहगड आपल्याला समोर नजरेस पडते. नाही हे गुतत आहे थोडंसं. तीन बुरुज आपला ध्वज लावून झालेला आहे. आता पूर्वेकडील सर्वात महत्त्वाचा बुरुज, त्या बुरुजावर आपल्याला जायचं आहे. खाली पूर्ण जंगल आहे. इकडे वनहारी देवताचं मंदिर आहे. त्याला यायला रस्ता या बाजूने इकडून. 3 बुरुज कंप्लीट झालेले आहे. आता शेवटचा बुरुज उरला आहे पूर्वेकडील. त्या बुरुज आपण थोड्याच वेळात पोचतोय. मागे दिसतोय तिकडे. अजून नाश्ता वगैरे काय केला नाही. 3:30 वाजले ते. तिथे जाऊन ध्वज लावायचा. नंतर काय भेळ आणली आपण, ती खायची आणि डायरेक्ट खाली उतरायचं. प्यायच्या पाण्याची टाकी ती, पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. आणि हे पाणी 12 महिने आटत नाही आहे. आत्ताच आपण बॉटल भरून घेतलेली आहे. पूर्ण क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. त्यामुळे विसापूरवर आले पाणी संपलं आहे तर घाबरू नका, या टाकीमध्ये या. मी आपल्या टाकीचं लोकेशन टाकलेलं आहे. येऊन पोचले उत्तर बुरुजावर. इथे थोडा नाश्ता करून आपण जो आपला शेवटचा आहे बुरुज तिथे
ध्वज फडकवून घरी येणार आहोत. सागर सागर परत कापतोय तो कांदा. पूर्व जेव्हा आपलं चाललेलं आहे भेळीचं नियोजन. नवनाथला बाळूमामासाठी त्याचा जीव तडफड करतोय. हात घाल तू, काही विषय नाही. काय आपला भेळीचा ब्रेक. पूर्ण अर्धनग आपलं गेलेलं आहे कामातून. पूर्ण आपण ध्वज सेटअप केलेला आहे आणि आता बघ तिथं लावायचंय. काहीतरी जुगाड लावल्याशिवाय ध्वज लावता येणार नाही. फायनली आपण खूप जुगाड लावून पाणी ओतून ठोकून वगैरे फायनली हा पाईप आपण बाहेर काढलेला आहे. आता एवढे आपल्याला अंतर भेटते आतमध्ये पाईप जाण्यासाठी. आणि चौथ्या बुरुजावरही आपला भगवा ध्वज फडकून झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 हर. ध्वज लागल्यावर बुरुज किती सुंदर दिसतोय पाहू शकता. योजनेप्रमाणे पूर्ण आपलं काम झालेलं आहे. आज आपण ठरवलं होतं की विसापूरच्या चारही बुरुजांवर आपल्याला आज ध्वज फडकवायचा आहे, भगवा ध्वज. चारही दिशांना आपण 4 ध्वज फडकून आता घरी चाललेलो आहे. सकाळी 10 वाजता आलो होतो आपण, आता वाजले 6 आणि वेळेत काम पूर्ण झालेलं आहे. पाठीमागे तुम्ही पूर्व बुरुज पाहू शकता. असेच सर्व ठिकाणी आपण आज ध्वज फडकवला आहे. एक पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आणि माझ्या मते एका दिवसामध्ये 4 ध्वज फडकवणारी आपली ही पहिली मोहीम केली आहे आपण. मला वाटत नाही आधी कोणी मोहीम केलेली अशी. चालता आपल्याला एक पुरातन भांड्यांचा जो माठ वगैरे असतो किंवा आपण माठ म्हणू शकतो, त्याचा एक तुकडा भेटलेला आहे आपल्याला. या सर्व गोष्टी ऐतिहासिक असतात, त्या आपण जतन केल्या पाहिजे. आणि सर्वप्रथम आपण इथून सुरुवात केली होती. हा ध्वज प्रथम लावला आपण. नंतर या सूर्याच्या नेमकं खाली लोहगडाच्या त्या बाजूला जो बुरुज दिसतो आपला दक्षिण बुरुज, पश्चिम बुरुज, तिकडे आपण ध्वज लावला. नंतर दक्षिणेकडे आलो आणि नंतर पूर्वेकडे. पूर्ण दिशा फिरून झालेल्या आपल्याला. बजरंगबली की जय श्रीराम.